नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण लेक्चरला सुरुवात करतोय। या लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे संयुक्त गट ब पूर्व टेस्ट सिरीज आपल्या ॲपवर उपलब्ध झालेले आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या ॲपची लिंक आणि त्या टेस्ट सिरीज जॉईन करण्याची लिंक आहे। या टेस्ट सिरीजमध्ये विषयानुसार टेस्ट असतील। प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न असतील। जवळपास 37 ते 38 टेस्ट आहेत। याच्यामध्ये तुम्हाला 4000 पर्यंत प्रश्नांचं विश्लेषण बघायला मिळेल। त्यामध्ये त्या टेस्टची PDF मिळेल, तसंच त्या टेस्टमध्ये असणारे प्रश्नांचं विश्लेषण, स्पष्टीकरण, त्याची PDF सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल। वेळोवेळी तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत। तर संयुक्त गट ब पूर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारा हा घटक आहे। या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जास्तीत जास्त रिव्हिजन तुमची होईल। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहे, तर ही आपल्या अँड्रॉइड ॲपची ती डाउनलोड लिंकवर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि त्याच्या खाली जे दुसरी लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते टेस्ट सिरीज जॉईन करू शकता त्या ॲपच्या माध्यमातून। आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भारत सरकार अधिनियम 1935 ची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती नाहीत असं ओळखा म्हटलंय। म्हणजे दिलेल्या वैशिष्ट्यामधून 1935 चा भारत सरकारचा कायदा कोणतं वैशिष्ट्य नाही ते तुम्हाला ओळखायला सांगितलंय। पहिला घटक आहे केंद्रामधील द्विशासन पद्धत। आता हे डेफिनेटली 1935 चं भारत सरकारच्या कायद्यामधलं पाहायला मिळतं। त्याचबरोबर अखिल भारतीय संघराज्य प्रांतिक स्वायत्तता आणि तिसरा घटक आहे केंद्र व प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी। हे तिन्ही घटक जे आहेत हे 1935 चा भारत सरकारचा जो कायदा आहे त्याची वैशिष्ट्ये आहेत। तुम्हाला विचारले कोणती नाहीत। आता हा प्रश्न कसा आहे की यापैकी नाही तुमचं उत्तर यायला पाहिजे, यासाठी हा घटक या ठिकाणी महत्त्वाचा होता। सिंपलचा प्रश्न होता, हे तुम्हाला माहीत असू द्या। पुढचा प्रश्न बऱ्याच जणांनी वाचला असेल किंवा नसेल अशा टाईपचे प्रश्न बघा। मालाबार येथे 1836 ते 1854 दरम्यान इंग्रजांनी सुरू केलेली नवीन भूमी व्यवस्थेविरुद्ध मोपला आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झालं। आता मोपला आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झालं असं सरळ दिले आणि नावं दिलीत तुम्हाला, दुर्गापाल सिंग, सय्यद फदल, विष्णू विश्वास आणि दिगंबर विश्वास। आता विश्वास तर येणार आहेत का? डेफिनेटली नाही। याचं करेक्ट आन्सर येतं सय्यद फदल। ओके। तिसरा प्रश्न आहे प्रत्येक मनुष्यास विचार स्वातंत्र्य आहे असा उपदेश धर्म विवेचन या ग्रंथाद्वारे कोणी दिला। तर तुम्हाला इथं कसं आहे की घटक माहीत असायला हवा। धर्म विवेचन हा ग्रंथ कोणाचा हे जर लक्षात आलं तर तुम्ही याचं डेफिनेटली उत्तर देऊ शकताय। आता हा ग्रंथ कोणाचा येतो? दादोबा पांडुरंग तळकरकर। आणि त्यांनी या ग्रंथातून कोणता उपदेश दिला होता? प्रत्येक मनुष्यास विचार स्वातंत्र्य आहे। ओके, हे महत्त्वाचं। किंवा त्यांनी असंही म्हटलं होतं की ईश्वर भक्ती हाच धर्म आहे, पण ईश्वर भक्ती कशी असावी तर ती नीतिपूर्वक सप्रेम असावी, असंही त्यांनी या ग्रंथाद्वारे म्हटलेलं आहे। तर मुद्दा लक्षात यायला पाहिजे। ठीक आहे, सिंपलचे प्रश्न होते 3 इतिहासाचे। पुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेतील कलम 15(1) नुसार राज्यसंस्था कोणत्याही नागरिकाबाबत केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही असे उल्लेखित तरतुदी अंतर्गत पुढीलपैकी कोणत्या बाबी स्पष्ट होतात। आता 15 कलम जे आहे याच्यानुसार म्हटलेलं आहे। आता पहिलं विधान बघा, म्हणजेच 15(1) अंतर्गत असणारा अधिकार हा फक्त भारतीय नागरिकास उपलब्ध आहे। या अगोदरही माझ्या लेक्चरमध्ये मी सांगितलं, फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे हक्क म्हटलं तर एकूण 5 कलम लक्षात ठेवायची। कोणती 5? 15, 16, 19, 29 आणि 30। कोणती 5 कलम लक्षात ठेवायची की यामधील अधिकार हे फक्त भारतीयांना आहेत आणि बाकी इतर कलमामधले अधिकार भारतीयांसोबत परकीयांना सुद्धा आहेत। ओके, फक्त 5 कलम कोणती की ज्यांचे अधिकार फक्त भारतीयांना आहेत? कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29, कलम 30। तर हे 15, 16, 19, 29, 30 एवढं लक्षात घ्या। याचा अर्थ अविधान डेफिनेटली बरोबर आहे। आता 15 कलमानुसार काय म्हणतंय की राज्यसंस्था असेल तर हे नागरिकाबाबत महत्त्वाच्या 5 मुद्द्यावर, 5 महत्त्वाचे मुद्दे कोणते? धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या कारणावरनं काय करणार आहे? भेदभाव करणार नाही असं म्हटले। म्हणजे हे जे अधिकार आहे हा अधिकार कोणाविरुद्ध आहे? राज्यसंस्थेविरुद्ध। म्हणजे तिसरं विधान सुद्धा डेफिनेटली बरोबर आहे। लक्षात आहे का? आणि या कलमामध्ये नमूद केलेल्या घटकाशिवाय इतर घटकाच्या आधारे भेदभाव करता येईल। हे 5 पर्टिक्युलरली दिलेत, भेदभाव करता येणार नाही, म्हणजे इतर ह्याच्यामध्ये करता येऊ शकेल। याचा अर्थ अ, ब, क म्हणजे तुमचं वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत। मुद्दा लक्षात ठेवा, महत्त्वाचा घटक आहे।
पुढचा प्रश्न हे तुमच्या बेसिकवर आहे, तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता. 2 विधानं दिलीत आणि तुम्हाला असं म्हटलंय की कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. विधान बघा, कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयावर प्राधिलेख किंवा रिट्स काढण्याचा अधिकार बंधनकारक आहे. आता पहिला महत्त्वाचा मुद्दा, कलम 32 हे जे दिले तर हे कलम 32 मूलभूत हक्कामध्ये येतं का? आपल्या राज्यघटनेमध्ये जे मूलभूत हक्कांची यादी दिली आहे किंवा मूलभूत हक्कांची कलमं दिली त्यामध्ये येतं का? कारण कलम 32 हा मूलभूत हक्क बजावणीचा हक्क आहे, म्हणजे स्वतः एक तो मूलभूत हक्क आहे कलम 32. याचा अर्थ त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयावर तो बंधनकारक आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर रिट्स काढण्याचा अधिकार यामध्ये काय येणार आहे? बंधनकारक येणार आहे. कारण कलम 32 हे काय आहे यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, मूलभूत हक्क आहे. पण दुसरं विधान बघा, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बघा, कलम 226 अंतर्गत प्राधिलेख म्हणजे रिट्स काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयावर बंधनकारक नाही. पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो, कलम 226 हा मूलभूत हक्कामध्ये येतं का? जे आपल्या सर्व राज्यघटनेच्या, तर हे मूलभूत हक्क बजावणीचा एक मूलभूत हक्क आहे का? नाही. त्याच्यामुळं हा प्राधिलेख काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक नाही. हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट फक्त लक्षात आला पाहिजे होता की मूलभूत हक्क, पण ते फक्त फिरवून विचारलंय. मूलभूत हक्क कोणते? म्हणजे कलम 32 एक मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये येणार, कलम 226 मूलभूत हक्कांच्या घटकामध्ये येत नसल्यामुळं त्यामुळे तो रिट्स काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयावर बंधनकारक नाही. याचा अर्थ इथं सुद्धा काय असलं पाहिजे, तुमची दोन्ही विधानं बरोबर असली पाहिजेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार न्यायाचे मोफत सहाय्य मिळते? आता तुम्हाला घटक लक्षात आला पाहिजे की कलम 39A तुम्हाला माहित आहे, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. ओके, मग मला असं सांगा, हे जे 39A दिले, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य, हे ऑलरेडी राज्यघटनेमध्ये होतं का? आणि जर नसेल तर हे कोणत्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे? मुद्दा लक्षात आला का? कलम 39A हे काय सांगतं, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे मूळ राज्यघटनेमध्ये होतं का? आणि जर नसेल तर हे कोणत्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कारण समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये समान न्याय प्रस्थापित होण्यासाठी राज्यसंस्थेनं प्रयत्न करावे असं हे कलम सांगतं. म्हणजे विशेषतः ज्या आर्थिक किंवा इतर घटकामुळे कोणताही नागरिक न्यायालयापासून किंवा न्यायापासून वंचित राहू नये म्हणून राज्यसंस्था काय करेल, मोफत कायदेविषयक सहाय्य उपलब्ध करून देईल असं कलम भारतीय राज्यघटनेतलं कलम 39A सांगतं. लक्षात आलं का? ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला करंटला जोडू नये. करंटला म्हणजे राष्ट्रपती निवडणूक आता सध्या होते आणि त्यामुळे करंटसाठी तुम्हाला हा जास्त महत्त्वाचा आहे. प्रश्न काय आहे बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये निर्वाचक गणामध्ये पुढीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? म्हणजे राष्ट्रपतींना जे निवडून दिलं जातं, त्यांच्या मतदान जे केलं जातं, त्यांना राष्ट्रपतींना निवडून देण्यासाठी जे मतदान होतं त्याच्यामध्ये कोणाचा समावेश व कोणाचा सहभाग नसतो हे तुम्हाला ओळखा असं सांगितलेलं आहे. प्रश्न समजला असेल, आय होप हा घटक क्लिअर. तुम्हाला बघा, पहिलं दिले संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य. आता राष्ट्रपतीची निवडणूक भारतीय, आता त्या मुद्द्याकडे जाण्या अगोदर पहिला महत्त्वाचा मुद्दा, राष्ट्रपतीची निवडणूक ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितले? राष्ट्रपतीची निवडणूक अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये सांगितली आहे? तर भारतीय राज्यघटनेचा पहिला मुद्दा तुमचा क्लिअर राहू द्या. राज्यघटनेतलं कलम येतं 54. लक्षात आहे का? 54 कलमामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक म्हटले. आणि हे जे निर्वाचक गणाकडून निवडणूक होईल, मग याच्यामध्ये कोण असतो? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य, म्हणजे संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, निर्वाचित म्हणजे जे निवडून आलेले, इलेक्टेड असणारे, नॉमिनेट असलेले सदस्य यामध्ये येणार आहेत का? नाही. म्हणजे राज्यसभेवर समजा काही 12 सदस्यांची किंवा काही सदस्यांचे नॉमिनेशन केलं असेल, ठीक आहे, तर हे नॉमिनेशन केलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. म्हणजे तुम्हाला असं दिलं, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत का? नाही. तिथं शब्द काय पाहिजे? निर्वाचित. इंग्रजीमध्ये त्याला आपण इलेक्टेड म्हणतो. नॉमिनेटेड सदस्य म्हणजे नामनिर्देशित, ते त्यामध्ये येणार नाहीत. तसं प्रत्येक घटक राज्याची जी घटक राज्य आहे त्या घटक राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे सुद्धा यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता हे 2 तर घटक झालं. तिसरा मुद्दा बघा, दिल्ली, पुदुच्चेरी, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य येऊ शकेल का?
ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे दमन दीव येतं का त्यामध्ये? पहिला महत्त्वाचा मुद्दा, दमन दीव येणार नाही. दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचं दमन दीव दिल्यामुळं हे तिसरं विधान चुकीचं ठरतंय. याचा अर्थ क हे विधान तुमचं चुकीचं असणार आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करणार आहे? परत एकदा सांगतो, फक्त कोण मतदान करणार आहे? संसदेचे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे यामध्ये निवडून आलेले म्हणजे नामनिर्देशित सदस्य नाही, निर्वाचित सदस्य. ओके, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य, त्यानंतर घटक राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, दिल्ली पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य. ओके, हा मुद्दा. आता याच्यामध्ये कोण मतदान करणार नाही? विधान परिषदेचे सदस्य करतील का? ज्या फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे त्यांना यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जे नामनिर्देशित सदस्य आहेत, नॉमिनेटेड असणारे सदस्य आहेत, हे सुद्धा मतदान करणार नाहीत. घटक राज्यामध्ये नॉमिनेटेड असणारे सदस्य सुद्धा मतदान करणार नाहीत. मुद्दा लक्षात आला का? या पॉईंटला जास्त फोकस करा, येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशातील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषेचा योग्य कालक्रम ओळखा. सध्या चर्चेतला मुद्दा आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा याच्यासाठी झालेला सर्व खटाटोप. तर तुम्हाला तो घटक माहीत असायला हवा, मुद्दा माहीत असायला हवा. ते लक्षात ठेवायचं कसं? तर त्याची एक ट्रिक आहे. तसं ते कन्नड मल्ल्या एड आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं? तर याचा क्रम लक्षात घ्या. याचं उत्तर येतं आहे 4. तसं म्हणजे काय? तमिळ संस्कृत. तसं तमिळ संस्कृत. कन्नड मल्ल्या. तसं ते म्हणजे काय? तेलुगू, कन्नड, मल्ल्या, ओडिया. आता यामध्ये हे दोन जे घटक आहेत, म्हणजे आता तमिळ आणि संस्कृत. तमिळ भाषेला 2004ला दर्जा दिलाय, संस्कृतला 2005ला दर्जा दिलाय. परंतु तेलुगू आणि कन्नड भाषेला दर्जा 2008मध्ये देण्यात आलाय. मल्याळमला दर्जा दिलाय 2013ला आणि ओडियाला दिलाय 2014ला. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या ह्या एकूण किती भाषा आहेत? 6 भाषा आहेत. लक्षात कसं ठेवणार? तसं ते कन्नड मल्ल्या एड आहे. तसं म्हणजे तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया. आता हे कन्नड आणि तेलुगू याचा क्रम हे लक्षात घ्या, कारण हे दोन्ही भाषेला दर्जा 2008मध्ये दिल्यामुळं कन्नड तेलुगू किंवा तेलुगू कन्नड तुम्ही असं लक्षात ठेवू शकताय. मुद्दा क्लिअर? त्यानंतर अलीकडील काळामध्ये एक पुस्तक चर्चेत होतं, त्याचं नाव होतं साक्षी भाव हे पुस्तक. पण तुम्ही म्हणाले असं का चर्चेत होतं? याचं करेक्ट आन्सर येतं नरेंद्र मोदी. ओके, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित साक्षी भाव हे गुजराती पुस्तक आहे, पण ह्या पुस्तकाचा सध्या इंग्रजी अनुवाद होताना तो चर्चेमध्ये आला होता. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लेटर टू मदर असा कुणी केलाय? भावना सुमात्रा. लक्षात ठेवा, साक्षी भाव या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लेटर टू मदर असा कुणी केलाय? भावना सुमित्रा यांनी. यामुळे हे घटक इथं चर्चेमध्ये होत आहे. ह्या मुद्दा माहीत. साक्षी भाव नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, तुम्हाला विधानं दिलेत, एका नदीचं वर्णन दिले आणि त्या विधानावरनं ती नदी कोणती आहे ते ओळखा असं सांगितलंय. आता तुम्ही याच्यामध्ये पहिलं विधान बघा, मान, घोड, सीना, भामा इत्यादी तिच्या उपनदी आहेत. आता पहिल्या विधानावरून डायरेक्टली उत्तर देता येईल का? नाही. ठीक आहे. दुसरं विधान बघा, तिचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत झाला आहे. तिसरं विधान बघा, तिची महाराष्ट्रातली लांबी 451 किलोमीटर एवढी आहे. आणि चौथं आहे, तिची लांबी खोरे कृष्णेपेक्षा अधिक आहे. याच्यावरून उत्तर लक्षात येईल तुम्हाला. 451 किलोमीटर लांबी असं जेव्हा म्हटलं जाईल तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? भीमा नदी. बाकी बघायची गरज आहे का? भीमा नदीच्या मान, घोड, सीना, भामा ह्या त्याच्या उपनदी आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगात उगम झालेला आहे. पण तुम्हाला ज्यावेळी अशा टाईपचा प्रश्न विचारला जाईल त्यात 1 ते 2 विधानावरून तुमचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देता येणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा घटक बघा, तुम्हाला योग्य जोड्या लावा असं सांगितले. नदी आणि धरणे दिलेले आहेत. आता हा संयुक्त गट ब गट कशासाठी असणारा, स्पेशल असणारा हा प्रश्न. ठीक आहे. पहिले नदी बघा, गिरणा नदी. आणि गिरणा नदी धरणामध्ये हतनूर, सय्यदनगर, सुसरी आणि दहिगाव. पण गिरणा नदी म्हटल्यानंतर दहिगाव हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जळगाव जिल्ह्यामध्ये जामदे या ठिकाणी दहिगाव गिरणा नदीवर असणारं धरण. दुसरा मुद्दा आहे तापी नदी. तापी नदी जर म्हटलं तर त्याच्यामध्ये येणारं धरण ते म्हणजे हतनूर. तापी नदी म्हटल्यानंतर कोणतं धरण येतं? हतनूर. हे सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये? जळगाव जिल्ह्यामध्ये. पांजरा म्हटल्यानंतर सय्यदनगर कोणत्या जिल्ह्यामध्ये? सय्यदनगर म्हटलं तर धुळे जिल्ह्यामध्ये.
आणि गोमती नदी म्हटलं, गोमती नदी आणि या गोमती नदीच्या बाबतीमध्ये सुसरी हे धरण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हे इकडे नंदुरबारच्या साईडला, नंदुरबारमध्ये जिल्हा पाहायला मिळतो. म्हणजे तापी नदी, हतनूर धरण जळगाव, पांझरा नदी, सय्यदनगर धरण धुळे, त्यानंतर गोमती नदी, सुसरी धरण नंदुरबार, हे तुम्हाला ह्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. म्हणजे 4 त्यानंतर 1 2 3, 4 1 2 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या टाईपचे प्रश्न तयारी ठेवा. अलीकडील काळामध्ये धरणावर प्रश्न विचारला जातोय, त्यामुळे हे धरणं प्रत्येक जिल्ह्याची तुम्ही बघितली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं म्हटलं, चनकापूर दिलं, चनकापूर धरण हे कोणत्या नदीवर येतं? चनकापूर. इथे दिलेल्या नदीपैकीच एक आहे गिरणा नदी. जसं गिरणा नदीवर दहिगाव हे जे धरण आहे, दहिगाव हे धरण म्हणलं की जळगाव, तसं गिरणा नदीवर चनकापूर नावाचं धरण आहे. नाशिक जिल्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, हे समजलं पाहिजे. ठीक आहे.